जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रविवारी शहराध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। अंबरनाथ पूर्वेकडील महालक्ष्मीनगर येथे हे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक सचिन सदाशिव पाटील व नगरसेविका सुनीता तानाजी पाटील यांनी केले होते। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अंबरनाथ नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील, नगरसेविका पूनम शेलार, समाजसेविका आशा सदाशिव पाटील, अश्विनी सचिन पाटील आदींनी उपस्थिती लावली होती। समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला। तसेच प्रभाग क्रमांक 26 मधील महिलांना आकर्षक भेटवस्तू व मिठाईचे वाटपही करण्यात आले। सुमारे 2000 पेक्षा जास्त महिलांनी सदर उपक्रमाचा लाभ घेतल्याचे नगरसेवक सचिन पाटील यांनी सांगितले। या प्रसंगी तानाजी पाटील, शिवराज पार्टे, प्रमोद मोरे, सागर मोरे, एकनाथ मोरे, जगन पाटील, हर्षल भोईर, अंकुश फुलोरे, स्वप्नील पाटील, राकेश महाजन, जीतू पाटील, दर्शन पाटील, दीपाली थोरात यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, परिसरातील नागरिक, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराज पार्टे यांनी केले। आज माझ्या प्रभाग क्रमांक 26 महालक्ष्मी नगर परिसर या ठिकाणी सर्व माता भगिनींसाठी साईबाबा मंदिर याच्या समोरील समाज हॉल या ठिकाणी सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचे तोंड गोड करण्यासाठी एक मिठाईचं वाटप, एक भेटवस्तू म्हणून आमच्या नगरसेवक श्री सचिन सदाशिव पाटील व माझ्यासोबत नगरसेविका सुनीता तानाजी पाटील यांच्या माध्यमातून माननीय उपनगराध्यक्ष अंबरनाथ माननीय श्री सदामा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं होतं। या कार्यक्रमात परिसरातील सर्व माता भगिनी खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन चांगला असा प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे सर्वांचे मी खूप खूप धन्यवाद करतो व सर्वांना अंबरनाथ मधील सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। ब्युरो रिपोर्ट, कालांतर न्यूज, अंबरनाथ।